नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 6 जानेवारी सोमवार. काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देऊन स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बस स्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. एस.टी. महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, वाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावा, अशा सूचना परिवहन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात समिती सभागृहात आयोजित बैठकीत परिवहन विभागाचा आढावा राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी घेतला. तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला 2 शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे कार्यवाही करणे आवश्यक असून शिरस्त्राण न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रहित केले जाईल. वितरकांनी शिरस्त्राण देताना अधिकचे पैसे आकारू नयेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाकडून काढण्यात आला आहे. अपघातात डोक्यावर हेल्मेट नसल्याने जीव गमवावा लागतो. वाढत्या अपघातामुळे खरेदीदाराला 2 हेल्मेट देण्याच्या संदर्भात मोटर वाहन कायद्यामध्ये प्रावधान करण्यात आले आहे. याविषयी न्यायालयानेही आदेश दिलेले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. छत्रपती संभाजीनगर येथे शेतीमधील नवे तंत्रज्ञान व माहितीचा खजिना सादर करणारे सकाळ ॲग्रोवनचे भव्य ॲग्री एक्स्पो 25 हे कृषी प्रदर्शन यंदा 10 ते 13 जानेवारी दरम्यान दिमाखात होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. एस.टी. महामंडळाने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन व्ही.टी.एस. यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचा वापर करून एस.टीच्या 16,000हून अधिक बसमध्ये यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, ज्यात नवीन आणि जुनी दोन्ही प्रकारातील बसचा समावेश आहे. या यंत्रणेच्या विविध पातळ्यांवर चाचण्या घेण्यात आल्या आणि समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर केल्या गेल्या आहेत. याचबरोबर प्रायोगिक तत्वांवर या यंत्रणेची चाचणी यशस्वी ठरली आहे. ॲप विकसित करण्याचे काम देखील सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासोबतच शिक्षकांवरील शाळाबाहेरील कामांचा ताण कमी करण्याची एक ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. शिक्षकांना निवडणुका, शासकीय सर्वेक्षण आणि इतर कामांचा ताण सहन करावा लागतो, ज्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या समस्येची दखल घेत शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक आणि अधिकारी यांची एक बैठक घेतली. शिक्षकांसोबतच्या बैठकीत दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांसारख्याच शिक्षकांच्या अतिरिक्त कामाचे ओझे कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षकांना निवडणुका, शासकीय सर्वे आणि इतर कामांसाठी ताण दिला जातो. यावर काय उपाय करता येईल याचा विचार त्यांनी केला. आश्वासन दिल्यानंतर लवकरच शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून त्यांची पेन्शन संबंधी समस्या सोडविण्यात येईल आणि शाळेतील अतिरिक्त कामे कमी करण्याबाबत विचार करण्यात येईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. एस.टी. महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वाढीव दराने बसेस भाड्याने घेण्याचे काढले होते. या कंत्राटामुळे एस.टी. महामंडळाला सुमारे 2,000 कोटींचा तोटा होणार होता. राज्य सरकारला अंधारात ठेवून आचारसंहितेच्या अगोदर घाईगडबडीत टेंडर काढले होते, अशी माहिती आहे.